Hello students, now we are going to see our next topic, and it is Ampere's law. It is very important topic, and Ampere is the name of the scientist who invented, or we can say who have given its name to current. Okay, unit of current. We know that current is measured in ampere. Okay, now Ampere's law is the law which gives us distributed current and मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू देम. म्हणजे आपल्याला एकापेक्षा जास्त करंट्स ज्या ठिकाणी वाहत आहेत त्या सर्वांचं मिळून किती प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड तयार होते हे दिलेल्या गिवन एरियासाठी किंवा गिवन लेंथसाठी आपल्याला काढता येते. असा आपला हा एम्पियर्स लॉ असतो. एम्पियर्स लॉ एकदम सोपा आहे. याआधी आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस किंवा वेगवेगळ्या प्रकारे चार्जेस करंट ज्याप्रमाणे एखाद्या कंडक्टरमधून जात असेल त्यानुसार चार्जेसची मूवमेंट कशी होते आणि त्यानुसार त्याच्या भोवती कशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड तयार होते हे पाहिलेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड जे तयार होत असते ते राईट हँड थंब रूलनुसार तयार होत असते. इमॅजिन दॅट देअर आर 4 कंडक्टर्स which are coming out such that in which currents are coming out or going inside or into the plane of this paper or this in your book it is the paper and here it is the blackboard. म्हणजे ह्या ब्लॅकबोर्डवर जे मी इथे I1, I2, I3 आणि I4 हे 4 करंट्स काढलेले आहेत त्यापैकी ज्या सर्कलच्या आतमध्ये मी डॉट दिलेला आहे असे I1 आणि I2 2 करंट्स आहेत. हे याचा अर्थ असा होतो की हे 2 करंट्स जे आहेत ते कमिंग आउट फ्रॉम द पेपर आहे. म्हणजे कंडक्टर्स 4 असे लावलेले आहेत बघा या स्केलप्रमाणे. एक कंडक्टर असा आहे, दुसरा असा आहे, तिसरा असा आहे आणि चौथा असा आहे. 4ही पॅरलल कंडक्टर्स मी लावलेले आहेत. पण त्यातून करंट जो पास केलेला आहे तो कसा केलेला आहे, I1 करंट जो आहे तो कमिंग आउट फ्रॉम द पेपर आहे. म्हणजे अशा ठिकाणी जर इथे जर हा कंडक्टर असेल तर बाहेरच्या दिशेने येणारा करंट आहे I1, तसंच I2 पण बाहेरच्या दिशेने येणार आहे. पण इथे क्रॉस लिहिलेलं दिसते. सर्कलच्या आतमध्ये जर क्रॉस असेल तर त्याचा अर्थ हा आहे की करंट हा आतमध्ये जातो इन टू द पेपर. लक्षात आलं की हे आहे कमिंग आउट ऑफ द पेपर आणि हे आहे इन टू द पेपर. समजा आपण याच्या भोवती प्लेन ऑफ द पेपरमध्ये जर कर्ड केले फिंगर्स, म्हणजे आपण असं म्हणू की I1 आणि I2 साठी जर मी राईट हँड थंब रूल वापरला तर थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ करंट असं जर म्हटलं तर मला थंब असा लावावा लागेल. I1 ज्या कंडक्टरमधून येत आहे तो कंडक्टर जर असा असेल या स्केलसारखा तर मला असा इथे अंगठा लावावा लागेल बाहेरच्या दिशेने आणि कर्ड फिंगर्स असे राहतील. आणि कर्ड फिंगर्स काय दाखवतात, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड अराउंड दॅट I1 करंट I1 or the conductor or the wire carrying current I1. म्हणजे I1 हा जो करंट जो वायर कॅरी करत आहे त्याच्या भोवती तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड असं असेल असं आपल्याला इथे दिसते. जर अंगठा बाहेरची दिशा दाखवत असेल म्हणजेच करंटची दिशा दाखवत असेल तर सिमिलरली I2 पण आपल्याला तसंच दिसेल. आता I1 आणि I2 हे जे 2 करंट्स आहेत हे बाहेरच्या दिशेने आहेत, परंतु I3 हा आतल्या दिशेने आहे आणि I4 हा आपल्या दिलेल्या सर्कलच्या बाहेर आहे. आपण एम्पियर्स लॉ ज्या ठिकाणी अप्लाय करत आहोत ते 3 कंडक्टर्स आहेत फक्त. हा चौथा कंडक्टर जो आहे ज्याच्यामधून I4 हा करंट पास होत आहे हा एम्पियर्स लॉ जिथे आपण अप्लाय नाही करत आहे तेवढ्या एरियामध्ये. आपण जर एवढ्या एरियासाठीच फक्त अप्लाय करत आहोत त्या ठिकाणी आपण एक सर्कल इमॅजिनरी सर्कल ड्रॉ करून घेऊ जे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड दाखवते आणि तसंच त्याच्या आतमध्ये असणाऱ्या कंडक्टरसाठी आपण एम्पियर्स लॉ अप्लाय करत आहे असं आपल्याला दाखवते. अशा प्रकारे या सर्कलला एम्पिरियन लूप असं म्हणतात. लक्षात आलं की नाही, ज्या ठिकाणी आपण एम्पियर्स लॉ लावत आहे त्या लूपला एम्पिरियन लूप असं म्हणायचं. आता एम्पियर्स लॉ हा आपण
अशा प्रकारासाठी जर लावत असू तर बेसिक ॲम्पियर्स लॉ कसा लिहिलेला आहे तो लक्ष द्यायचं. डॉट प्रॉडक्ट दिसते आपल्याला, बी आणि डी एसचा डॉट प्रॉडक्ट दिसतो आपल्याला. इथे आपण इंटिग्रल घेत आहोत. इथे आपण एक सर्कल दिलेला आहे. या इंटिग्रल आणि या सर्कलचा अर्थ होतो की इट इज द इंटिग्रल ऑफ बी डॉट डी एस ओव्हर अ क्लोज लूप कॉल्ड ॲज ॲम्पियरन लूप. म्हणजे आपण इथे असणाऱ्या कंडक्टरसाठी ॲम्पियर्स लॉ लावत आहे. कशाचं इंटिग्रल घेत आहे आपण, असं मॅग्नेटिक फील्ड डी एस एवढ्या एरियासाठी जो एरिया या लूपनी व्यापलेला आहे किंवा या लूपच्या आतमध्ये जेवढा एरिया आहे तेवढ्या एरियामध्ये असणारे करंट्स जे आहेत त्यांच्या थ्रू तयार होणारा मॅग्नेटिक फील्ड जर बी असेल तर अशा ठिकाणी आपण हे अप्लाय करतो. हा याचा अर्थ होतो. लक्षात आलं की नाही. म्हणून मग क्लोज्ड लूपसाठी इथे आपण ते वापरलेलं आहे. इथे आपण एरिया डी एस म्हणजे या टोटल एरियासाठी, ज्याला डी एस असं म्हणायचं, या एरियामध्ये असणाऱ्या करंटसाठी आपण ते वापरतो. सिमिलरली अशाच प्रकारे आपण जर यातला टोटल करंट आय आहे असं जर म्हटलं तर तो आय असा लिहू आपण. तर ॲम्पियर्स लॉ काय दाखवतो, इंटिग्रल ओव्हर अ क्लोज्ड लूप मल्टिप्लिकेशन ऑफ और द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड द क्लोज्ड लूप और एरिया, क्लोज्ड एरिया इज गिवन बाय μ0 टाइम्स द करंट. ओके, म्हणजे μ0 टाइम्स त्यातला पास होणारा करंट जो आहे तेवढा त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आता इथे असणाऱ्या करंटसाठी मी टोटल करंट जर काढतो म्हटलं तर हा लॉ मला जर अप्लाय करायचा असेल तर मला असं दिसते की हे बी असं लिहिलं मी इथे, पण याचा डॉट प्रॉडक्ट घेताना मला कॉस थिटा मल्टिप्लाय करावं लागतं. आपल्याला माहीत आहे डॉट प्रॉडक्ट ऑफ एनी टू व्हेक्टर्स इज प्रॉडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड विथ कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. या ठिकाणी मला कुठेही जर मी पाहिलं तर या एखाद्या पॉईंटवर पाहिलं तर इथून इथपर्यंत हा डी एल आहे. डी एल हा जो पार्ट आहे, डी एल सध्या इथे मी डी एस म्हणजे टोटल एरियासाठी घेत आहोत, पण तिथे डी एल असायला पाहिजे होतं. इथून एवढा पार्ट मी डी एल असा जर घेतला तर डी एलसाठी मी बी जे आहे ते कोणत्याही पॉईंटवर टँजेन्शियल राहते. मी जर या पॉईंटवर काढतो म्हटलं तर ते असं असेल, या पॉईंटवर काढतो म्हटलं तर ते असं असेल, या पॉईंटवर काढतो म्हटलं तर ते असं असेल. बीची डायरेक्शन ही प्रत्येक पॉईंटवर टँजेन्शियल राहते. डायरेक्शन ऑफ बी इज टुवर्ड्स अँड टँजेन्शियल टू दी पाथ ऑफ द सर्क्युलर लूप. म्हणजे हा जो सर्क्युलर लूप घेतलेला आहे आपण, याच्या कुठल्याही पॉईंटवर ज्या दिशेने हा लूप जात आहे त्या दिशेने टँजेन्शियल अशी बीची डायरेक्शन असते. हे आपण पाहिलेलं आहे याच्या आधी. म्हणून मग या ठिकाणी बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड या एक्झॅक्टली या इन्स्टंटला या पॉईंटला जर पाहिलं तर ते असं बाहेरच्या दिशेने असेल. या पॉईंटला जर पाहिलं इथे कुठेतरी तर याला टँजेन्शियल म्हणजे ते असं असेल बाहेरच्या दिशेने. या दिशेने आहे म्हणून ते या डायरेक्शनने आहे. जर या दिशेने असतं मॅग्नेटिक फील्ड तर ते खालच्या डायरेक्शनने राहिलं असतं, पण टँजेन्शियलच राहिलं असतं. लक्षात आलं की नाही. म्हणून मग या ठिकाणी बी असा आहे पण डी एल हा असा आहे. म्हणून मग बी आणि डी एलशी काही अँगल केलेला आहे. तो जर थिटा असेल तर आपण काय म्हणू, अँगल बिटवीन डी एल अँड बी इज थिटा अँड देअरफॉर इट इज बी कॉस थिटा डी एल किंवा बी डी एल कॉस थिटा असं आपण म्हणू. आपल्याजवळ प्रॉडक्टचे जे रूल्स आहेत स्केलर प्रॉडक्टचे त्यानुसार आपण हे लिहिलेलं आहे बी डी एल कॉस थिटा. त्यानंतर μ0 इंटू आय म्हटलेलं आहे. तर आय इथे 3 प्रकारचे दिलेले आहे. चौथा प्रकारचा I4 जो आहे तो बाहेर आहे म्हणून तो ॲम्पियर लूपमध्ये नसताना आपण त्याचा विचार करणार नाही. आपण या तिघांचा विचार करू तर आपल्याला हे 2 करंट्स आऊट म्हणजे बाहेर येताना दिसतात. हे आपल्याला असे जर कर्ड फिंगर केलेले आहेत या दिशेने आपण हा सर्कल काढलेला आहे तर बाहेरच्या दिशेने येणारा जो काही करंट आहे तो म्हणजे आपल्याला अंगठा दाखवतो. आणि अशा प्रकारचा करंट म्हणजे I1 आणि I2चा करंट आपल्याला दिसत आहे जो बाहेरच्या दिशेने येत आहे. म्हणून आपण याची डायरेक्शन जी आहे ती काय म्हणू, बाहेरच्या दिशेने असणाऱ्या थंबची डायरेक्शन असल्यामुळं त्यांना आपण पॉझिटिव्हली घेऊ, पॉझिटिव्ह साईन घेऊ. तशाच प्रकारे I3 जो आहे तो इंटू दी प्लेन ऑफ द पेपर आहे म्हणजे तो आतमध्ये जात आहे म्हणजे तो अंगठ्याच्या विरुद्ध दिशेने आहे, अपोजिट डायरेक्शनने. म्हणून त्याला आपण काय घेऊ, निगेटिव्ह असं घेऊ. म्हणून इथे आपण असं लिहिलं I1 + I2 - I3. अशा प्रकारे आपण टोटल करंट I याच्यावरून आपल्याला याच्या कॅल्क्युलेशनने आपल्याला मिळून जातं.
म्हणून आपण हा जो काही ॲम्पियर्स लॉ आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे अप्लाय केला. लक्षात आलं. आता हा जो ॲम्पियर्स लॉ आहे याचं अप्लिकेशन आणखी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला करता येतं. उदाहरणार्थ लॉंग स्ट्रेट वायर जर आपण कन्सिडर केला, असा पूर्ण सरळ असणारा वायर, लांब आणि सरळ असणारा वायर, त्याच्यामध्ये खालून वरच्या दिशेने समजा करंट पास होत आहे आय, म्हणजे याच्यातून पास होणारा करंट हा आय आहे जो खालून वरच्या दिशेने आहे. असा जर करंट आय पास होत असेल तर अंगठा जो आहे तो आपल्याला आयच्या डायरेक्शन ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे मी काय करतो, कर्ल्ड फिंगर्स करतो. अंगठा आणि असा कर्ल्ड फिंगर्स काय दाखवतात आपल्याला, अंगठा दाखवतो आपल्याला करंटची डायरेक्शन राईट हँड थंब रूलनुसार आणि कर्ल्ड फिंगर दाखवतात आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्ड ज्या दिशेने तयार होते त्याच दिशेने आपण एक ॲम्पियरन लूप या ठिकाणी काढून घेऊ. लक्षात आलं की. तर ते सर्क्युलर असं असेल, पण आपण या अंगठ्याच्या किंवा कर्व फिंगरच्या डायरेक्शनने ते काढतात असं असेल आणि याच्या भोवती असं असणारं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे तिथे मी एक इमॅजिनरी लूप काढतो, त्याला आपण ॲम्पियरन लूप असं म्हणू. त्यातला इथून एवढा पार्ट जर मी विचारात घेतला तर ती समजा लेंथ एलिमेंट DL असं जर आपण कन्सिडर केलं की या टोटलसाठी आपल्याला काढायचं आहे, त्याचं इंटिग्रल घेऊ आपण क्लोज लूपसाठी. पहिले आपण DLसाठी काढू, मग त्याला रिपीटेडली आपण प्रत्येक ठिकाणी घेऊ. आणि या पॉईंटवर जर मी बीची डायरेक्शन पाहिली तर मला ती टॅन्जेन्शियल म्हणजे अशी दिसते. बीची डायरेक्शन म्हणजे बघा अशा प्रकारे दिसते मला बीची डायरेक्शन आणि त्याच ठिकाणी दिसते मला D, म्हणजे B आणि DL मधला अँगल मला इथे 0 दिसतो. अँगल बिटवीन B अँड DL म्हणून मग cos 0 काय होणार तर 1 होईल. लक्षात आलं की. म्हणजे आपल्याला इथे BDL cos θ लिहिताना मला फक्त B × DL लिहावं लागेल. सोबत cos θ लिहायची गरज नाही, कारण cos 0 हा 1 होत आहे. B ज्या डायरेक्शननी आहे त्याच डायरेक्शननी DL आहे. DL लेंथ एलिमेंट ज्या डायरेक्शननी घेतला त्याच डायरेक्शननी B ची डायरेक्शन जी टॅन्जेन्शियल आहे या पॉईंटवर. समजा स्मॉल r ही या ॲम्पियरन लूपची रेडियस झाली समजा, आणि DL हा जर आर्क झाला. आता या सर्क्युलर पाथचा तो आर्कच दिसतो आहे आपल्याला DL. अशा प्रकारे मी जर पाहिलं तर आपल्याजवळ एक फॉर्म्युला असतो, तो म्हणजे अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आपण हे मॅथ्समध्ये शिकलेलं आहे. मग अँगल या ठिकाणी जर या आरनी इकडल्या आरशी टोटल केलेला अँगल जर थिटा असेल तर रेडियस आणि आर्क झाला DL, तर अँगल इज इक्वल टू DL अपॉन आर असं आपल्याला म्हणता येईल, आर्क अपॉन रेडियस. म्हणून मग या ठिकाणी मला आर्कनी केलेला जो अँगल आहे तो आहे d θ. म्हणून मग आर्कचा अँगल इथे d θ लिहिणार मी, आणि आर्क आहे आपला DL टोटल म्हणून DL लिहिणार, आणि रेडियस काय होती तर r आहे स्मॉल r म्हणून r लिहिणार. कसं लिहिलं लक्षात आलं तुमच्या. पुन्हा पुन्हा हे पाहायचं आहे. अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, अँगल d θ आहे, आणि जो काही आपण आर्क कन्सिडर केलेला आहे तो DL आहे. त्यांनी किती केलेला आहे अँगल तर तो त्यांनी केलेला अँगल आहे d θ. म्हणून आपण काय म्हणू या ठिकाणी d θ इज द अँगल इज इक्वल टू आर्क DL अपॉन रेडियस r. देअरफॉर फ्रॉम दिस वी कॅन से दॅट ds इज इक्वल टू आर्क d θ. बरोबर आहे. तर ही झाली व्हॅल्यू DLची. आता आपल्याजवळ BDL याच्यासाठी जर मी डॉट प्रॉडक्टचा रूल लावतो तर मला मिळते BDL cos θ, पण cos 0 1 होत असल्यामुळं B आणि DL मधला अँगल 0 होत असल्यामुळं cos 0 1 होतो, आणि म्हणून इथे फक्त लिहिलेलं आहे मी B × DL cos θ लिहिलेलं नाही आहे. B × DL जागी DL जो आहे, DL म्हणजे आपल्याला भेटला आहे R × d θ, म्हणून इथे लिहिलं BR d θ. लक्षात आलं इथपर्यंत तुमच्या. हे आपण डायग्राम म्हणून काढलेली B × DLची व्हॅल्यू आहे. आता आपण याच्या आधी पाहिल्याप्रमाणे बीची जी व्हॅल्यू आहे ती अशा प्रकारे क्लोज लूपसाठी, एखाद्या कंडक्टरच्या भोवती तयार होणाऱ्या क्लोज लूपसाठी ती आहे μ0/2π × I/R. याच्या आधीच्या पेजवरती तुम्ही पाहून गेली. ती आहे μ0/2π × I/R. ह्या व्हॅल्यूनुसार आपण आता बीची जी व्हॅल्यू मिळवलेली आहे ती याच्यामध्ये टाकू, पण त्याआधी आपण ॲम्पियर्स लॉ जर या ठिकाणी अप्लाय केला, याला जर मी ॲम्पियरन लूप म्हटलं, या ठिकाणी जर ॲम्पियर्स लॉ अप्लाय केला तर मला काय मिळते,
इंटिग्रल ओव्हर अ क्लोज लूप बी डी एल, जसं या ठिकाणी आपण अप्लाय केलं त्या ठिकाणी तसच्या तसं बी इंटू डी एल इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ, आता आपण क्लोज लूपसाठी जे इंटिग्रल घेत आहोत डी एल लेंथसाठी, ती डी एल लेंथ जर आपण रिपीटेडली इथे घेत आलो, प्रत्येक डी एल लेंथसाठी इथून इथपर्यंत पण डी एल आहे एवढीच लेंथ, त्यानंतर इथून इथपर्यंत पण डी एल आहे, इथून एवढी पण डी एल आहे, इथून एवढी पण डी एल आहे, असे आपण डी एलचे जे तुकडे केलेले आहेत ते जर आपण सगळे एकत्रितपणे विचार केला तर मला टोटल लेंथ डी एल जी आहे ती आपल्याला टोटल लेंथ देते. जर आपण त्याचं इंटिग्रल केलं तर इंटिग्रल केल्यानंतर मला हा जो अँगल आहे हा फक्त बदलताना दिसून येतो, आणि हा इथून जर सुरू केला मी तर इथून कंप्लीट डी एल घेऊन इथपर्यंत येईपर्यंत हा कंप्लीट अँगल मला विचारात घ्यावा लागतो, आणि हा कंप्लीट अँगल किती असतो तर 360 म्हणजे 2π असा असतो. म्हणून आपण पहिले अँगल 0 असताना पासून तर 2π असेपर्यंत टोटल लेंथ आपण कन्सिडर केलेली आहे, ज्याचं इंटिग्रल घेतल्यानंतर आपल्याला मिळते. डी एलचं इंटिग्रल घेतल्यानंतर आपल्याला टोटल लेंथ मिळते. टोटल लेंथ या अँपिअर लूपची कधी मिळते, जेव्हा आपण अँगल 0 पासून तर टोटल 2π पर्यंत विचारात घेऊ तेव्हा मिळते. म्हणून मग या ठिकाणी इंटिग्रल कसं होईल तर इंटिग्रल हे क्लोज लूपसाठी घेताना 0 to 2π घ्यावं लागेल, बरोबर आहे की नाही. कारण यातली डी एल जी लेंथ आहे ही टोटल जेव्हा आपण विचारात घेऊ, टोटल लेंथ ऑफ द लूप जेव्हा आपण काढू तेव्हा आम्हाला डी एल ही रिपीटेडली जेव्हा घ्यावं लागेल तेव्हा ते प्रत्येक वेळेस डी थिटा असा अँगल करत 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 टोटल अँगल हा 2π असेपर्यंत घ्यावा लागेल. म्हणून मला इथं लिहायसाठी इंटिग्रलची लिमिट्स लिहावं लागतील. लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट हे 2π. तुझ्या लक्षात आलं असेल. या ठिकाणी बीची व्हॅल्यू जी आपल्याजवळ याच्या आधी आपण काढलेली आहे ती आपण इथे घेऊ. μ0/2π μ0I/2πr. पहा बीच्या जागेवर काय लिहिलं μ0I/2πr, आणि डी एल म्हणजे काय आहे आर डी थिटा. डी एल म्हणजे काय आहे आर डी थिटा, हे इथं लिहिलं. यानुसार आर जर कॅन्सल झाला तर मला काय मिळते तर मला मिळते बी डी एल च्या असं लेफ्ट साईडचं, त्यानंतर μ0I/2π ही कॉन्स्टंट क्वांटिटी याच्या बाहेर येईल. मग काय राहिलं फक्त तर आर कॅन्सल झाल्यानंतर फक्त डी थिटा मिळाला इथं. तर म्हणून इंटिग्रल ऑफ 0 to 2π डी थिटा म्हणजे आपल्याला टोटल अँगल घ्यायचा आहे. तो सरळ 2π होईलच, परंतु आपण इथे याचे रूल्स सगळे लावून पाहू या सगळे लिमिट्स वगैरे. तर μ0I/2π इंटिग्रल ऑफ 0 to 2π डी थिटा जर लिहिलं मी तर डी थिटाचा इंटिग्रल हा टोटल थिटा होऊन जाईल. तो टोटल अँगल असा असेल कंप्लीट थिटा. अप्पर लिमिट 2π लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं तर मला मिळते 2π. फक्त 2π कॅन्सल होईल आणि म्हणून μ0 × I असं आपलं उत्तर येईल. म्हणजे आपल्याला जे काही ॲम्पियर लूप लावलेला आहे आपण त्यानुसार याच्या भोवती तयार होणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ॲम्पियर लूपनुसार त्याची जशी इथे मला μ0I मिळाली होती तशीच मला लॉंग स्ट्रेट वायरसाठी सुद्धा μ0IS मिळते. सर्वांनी पुस्तकात हे पाहून घेणे. 345-346 पेजवर हे दिलेलं आहे. हे चांगल्या प्रकारे पाठ करणे. ॲम्पियर्स लॉ किंवा त्याचा एखादा अप्लिकेशन आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकते. ठीक आहे.